गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू DSP केमिस्ट्री स्टडी सेंटर. बघा, मागच्या लेक्चरला आपण हेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन बघितला आहे आणि त्याच्या ॲप्लिकेशन्समध्ये आपण म्हटलं आहे की थर्मोकेमिकल इक्वेशन्स जे आहेत दे कॅन बी इझिली ट्रीटेड ॲज द अल्जेब्रिक इक्वेशन. थर्मोकेमिकल इक्वेशन्सला आपण अल्जेब्रिक इक्वेशनसारखं ट्रीट करू शकतो. त्यांना आपण मल्टिप्लाय करू शकतो, डिव्हाइड करू शकतो, ॲड करू शकतो किंवा सबस्ट्रॅक्ट पण आपण त्याला करू शकतो. दिस इज द इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन. ॲट द सेम टाईम व्हेरी इम्पॉर्टंट ॲप्लिकेशन इज दॅट द हेज लॉ इज युटिलाइज्ड टू कॅल्क्युलेट द एन्थाल्पी चेंज ऑफ अ रिॲक्शन विच कॅनॉट बी कॅल्क्युलेटेड एक्सपेरिमेंटली. एक्सपेरिमेंटच्या सहाय्याने जे जमत नाही कॅल्क्युलेशन एन्थाल्पी चेंजचं, ते सहज आपण या ठिकाणी बाय युझिंग हेज लॉ सहज आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल. म्हणजे खरोखर करता येतं का, किंवा करता येत असेल तर कशा पद्धतीने, त्याच्यावर आधारित आपल्याला आता न्यूमरिकल बघायचे आहे. दॅरफॉर जस्ट कन्सिडर हिअर द न्यूमरिकल्स ऑन हेज लॉ. व्हेरी इम्पॉर्टंट न्यूमरिकल, तुमच्या बोर्ड एक्झामच्या दृष्टिकोनातून पण खूप महत्त्वाचे आहेत आणि एंट्रन्स एक्झामच्या दृष्टिकोनातून पण खूप इम्पॉर्टंट असे हे न्यूमरिकल्स आहेत मित्रांनो. थोडंसं समजायला डिफिकल्ट आहेत, कॉम्प्लिकेटेड आहेत, पण एकदा जर व्यवस्थित समजले तर सहज तुम्हाला हे न्यूमरिकल समजतील. म्हणून सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे. प्रत्येक सेकंद महत्त्वाचा आहे, कारण की प्रत्येक याच्यात काय केलेलं आहे, कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे ते तुम्हाला प्रत्येक याच्यात बघायचं आहे. तसंच जे कोणी नवीन असतील, नवीन आपल्या चॅनलला जॉईन झाले असतील, त्यांनी लगेच चॅनल सबस्क्राईब करायचे, जेणेकरून तुम्हाला मागचे सर्व व्हिडिओज पण दिसतील आणि नंतरचे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊ शकतं मित्रांनो. म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ रिपीटेडली बघा, किमान ह्या न्यूमरिकलच्या बाबतीत तरी, बिकॉज हिअर देर आर सम प्रोसेसेस विच आर वी हॅव टू परफॉर्म टू सॉल्व द न्यूमरिकल. इथं काही विशिष्ट प्रोसेस आपण करणार. नेमकं त्या प्रोसेस काय असतं हे समजून घेण्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ रिपीटेडली बघावा लागेल, जेणेकरून तुमचा तो कन्सेप्ट जो आहे तो क्लिअर झाला पाहिजे. बरोबर. बघूया नेमकं एक्झॅक्ट ह्या न्यूमरिकल्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, लिसन केअरफुली. बघा काय म्हटलं आहे, कॅल्क्युलेट डेल्टा H0 मीन्स स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज. बरोबर. डेल्टा H0 फॉर द रिॲक्शन. बघा, एक रिॲक्शन तुम्हाला दिलेली आहे. काही वेळेस तुम्हाला रिॲक्शन दिलेलं नसते, फक्त एन्थाल्पी ऑफ कंबशन, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन असा शब्द वापरलेला असतो. कंपाऊंडचं फॉर्मेशन तुम्हाला करायचं आहे, तर कंपाऊंडचं फॉर्मेशन करत असताना जी रिॲक्शन त्याच्या कन्स्टिट्यूएंट एलिमेंटपासून तो कंपाऊंड कसा तयार होईल ते तुम्हाला जमलं पाहिजे. एखाद्या कंपाऊंडचं इथिलिनचं कंबशन तुम्हाला दिलं आहे, तर इथिलिनचं कंबशनची रिॲक्शन तुम्हाला जमली पाहिजे, जे मागच्या न्यूमरिकल्समध्ये पण आपण बघितलं होतं मित्रांनो. इथं रिॲक्शन देऊन टाकली आहे म्हणून ती एक स्टेप आपली कमी झाली. बरोबर आहे. बघा, रिॲक्शन तुम्हाला दिलेली आहे, 2 times ClF गॅस प्लस O2 गॅस इट गिव्स Cl2O गॅस प्लस OF2 गॅस. मग हे थर्मोकेमिकल इक्वेशन तुम्हाला दिलं आहे, ही रिॲक्शन तुम्हाला दिलेली आहे आणि काय म्हटलं आहे, कॅल्क्युलेटेड डेल्टा H0 फॉर दिस रिॲक्शन. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय करायचं आहे, हा डेल्टा H0 जो आहे ह्या रिॲक्शनसाठीचा हा तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे. समजलं काय करायचं आहे ते. आता दिलेलं काय, पुढे काय म्हटलं बघा, फ्रॉम फॉलोविंग डाटा. जनरली आपल्याला डाटामध्ये काय दिलेलं असतं रे, डेल्टा Hची व्हॅल्यू दिलेली असतात, एखाद्याचं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशनची व्हॅल्यू दिलेली असते. बरोबर आहे. एन्थाल्पी ऑफ कंबशन दिलेलं असतं. बरोबर आहे. इथं मात्र काय आहे, तुम्हाला डाटामध्ये डायरेक्ट इक्वेशन्स दिले आहेत. दिज आर द थर्मोकेमिकल इक्वेशन्स. 3 वेगवेगळे इक्वेशन्स दिले आहेत आणि ह्या 3 इक्वेशनचा यूज करून तुम्हाला ह्या रिॲक्शनसाठीची एन्थाल्पी चेंज, स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज डेल्टा H0 हे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. 3 थर्मोकेमिकल इक्वेशन दिले आहेत आणि एका थर्मोकेमिकल इक्वेशनची डेल्टा H0 तुम्हाला विचारलेली आहे. म्हणजे काय दिलं आहे ते पण आपल्याला समजलं, काय विचारलेलं आहे ते पण आपल्याला समजलं. बरोबर आहे. पण तुम्हाला म्हटलं मी की थर्मोकेमिकल इक्वेशन्स कॅन बी ॲडेड, कॅन बी सबस्ट्रॅक्टेड, कॅन बी मल्टिप्लाइड अँड कॅन बी डिव्हाइड. एवढ्या सर्व प्रोसेस ज्या आहेत अल्जेब्रिक इक्वेशनसारख्या, त्या प्रोसेस आपण ह्या थर्मोकेमिकल इक्वेशनला ॲप्लाय करू शकतो. बरोबर आहे. मग थोडक्यात त्यांनी काय म्हटलं आहे की सर्व प्रोसेस ज्या आहेत
मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, सबस्ट्रॅक्शन असेल, ॲडिशन असेल, तुम्ही ॲप्लाय करा ह्या तिघं इक्वेशनला आणि ॲप्लाय करून हे इक्वेशन मिळवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला त्या इक्वेशनसाठीची डेल्टा एच मिळणार. म्हणजे थोडक्यात काय, या तिघं इक्वेशन्सवर आपल्याला प्रोसेस करायची आहे, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, व्हॉट एव्हर इट मे बी, जेणेकरून शेवटी तुम्हाला हे इक्वेशन मिळालं पाहिजे अलॉंग विथ डेल्टा एच. लक्षात आलं काय करायचं आहे, काय दिलेलं आहे ते बघितलं आपण, काय विचारलं ते बघितलं आणि काय करायचं आहे ते पण आपल्याला समजलं. बरोबर आहे. मग आता हे करण्यासाठी नेमकं आपल्याला काय करायचं बघा, जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये आन्सर लिहिणार मित्रांनो, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, द गिव्हन थर्मोकेमिकल इक्वेशन इज, हे ॲज इट इज इथं लिहायचं आहे. बरोबर आहे. गिव्हन थर्मोकेमिकल इक्वेशन लिहिल्यानंतर मग आपल्याला ते इक्वेशन ऑब्टेन करायचं आहे, मिळवायचं आहे ह्या तिघांचा यूज करून. मग आता गिव्हन थर्मोकेमिकल इक्वेशनचं ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं, तुम्हाला या ठिकाणी बघा इक्वेशन दिलं आहे 2 times ClF प्लस O2 इट गिव्ह Cl2O प्लस OF2. हे इक्वेशन मिळवण्यासाठी ह्याच्यात आपल्याला काय करावं लागेल, कुठलं इक्वेशन आपल्याला ॲड करावं लागेल, कुठल्या इक्वेशनला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल, कुठल्या इक्वेशनला आपल्याला डिव्हाइड करावं लागेल, हे सर्व तुम्हाला विचार सहज या ठिकाणी करता येऊ शकतो की हे इक्वेशन मला मिळवायचं आहे तर मला नेमकं काय करावं लागणार आहे. बरोबर आहे. जसं आता या ठिकाणी बघा, हे इक्वेशन मिळवण्यासाठी मी काय करतोय, लक्ष द्या व्यवस्थित. अगोदर मी थर्मोकेमिकल इक्वेशन लिहिलं गिव्हन, तुम्हाला एक्झाममध्ये लिहायचं आहे, काय लिहायचं बघा. जसंच तसं ते इक्वेशन लिहिलं, त्याच्यानंतर मी काय करेल पुढच्या स्टेपमध्ये, सिम्पली हिअर मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय 2. पहिल्या इक्वेशनला 2ने तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे. आता हे जे पहिलं इक्वेशन आहे त्याला 2ने मल्टिप्लाय करून इथं एक नवीन इक्वेशन तुम्हाला मिळेल, तुम्ही लिहित नाही त्याच ठिकाणी तुम्हाला समजून देतो आहे. प्रोसेस लक्षात ठेवा. अगोदर हे इक्वेशन लिहिलं मी, आणि तुम्ही जेव्हा मला न्यूमेरिकल लिहून पाठवणार त्यावेळेस मला या सर्व गोष्टी दिसल्या पाहिजे. म्हणजे अगोदर हे इक्वेशन इथं दिसलं पाहिजे आन्सरमध्ये. त्याच्यानंतर फर्स्ट मल्टिप्लाय बाय 2, फर्स्ट इक्वेशनला आपण 2ने मल्टिप्लाय करतो आहे, ती जी नवीन इक्वेशन मिळेल ते या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. बरोबर आहे. मी मल्टिप्लाय डायरेक्ट त्याच ठिकाणी करतो आहे. बघा पहिल्या इक्वेशनला जर मी 2ने मल्टिप्लाय केलं तर मला काय मिळेल रे, बघा याला मी 2ने मल्टिप्लाय करतो आहे म्हणजे मला काय मिळालं बघा, 2 times F2. पूर्ण याला लेफ्ट हँड साईड असेल, राईट हँड साईड असेल, डेल्टा एच असेल, पूर्ण 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. लक्षात आलं. 2 times F2, 2 times ClF and here 2 times ClF3. फर्स्ट इक्वेशनला मी काय केलं आहे, 2ने मल्टिप्लाय केलं आहे. ही प्रोसेस मी इथंच करतो, ॲक्च्युली तुम्हाला इथं लिहायची आहे आणि ते जर लिहित गेलो तर खाली ते ॲड होणार नाही किंवा खाली आपल्याला ते लिहिता येणार नाही. बरोबर आहे. म्हणून तुम्हाला त्याच ठिकाणी समजून देतो आहे. लक्षात आलं. आता डेल्टा एचची व्हॅल्यू आपण 2ने मल्टिप्लाय करावं लागेल. याला जर आपण 2ने मल्टिप्लाय केलं मित्रांनो तर याचं आन्सर काय येईल रे, 139च्या डबल मायनस जसं तसं राहणार आहे 178.4 किलो जूल. लक्षात आलं. तर ह्या पद्धतीने डेल्टा एचला आपण 2ने मल्टिप्लाय केलं, पूर्ण इक्वेशनला आपण 2ने मल्टिप्लाय केलं. अगोदर तुम्ही थर्मोकेमिकल इक्वेशन लिहिल्यानंतर फर्स्ट इक्वेशनला 2ने मल्टिप्लाय करून ते इक्वेशन तुम्ही लिहिलं आहे, समजताय. त्याच्यानंतर पुढे काय करायचं आहे, अगेन यू हॅव टू मल्टिप्लाय इक्वेशन थर्ड बाय 2. तिसरं जे इक्वेशन आहे, तिसऱ्या इक्वेशनला सुद्धा आपल्याला 2ने मल्टिप्लाय करायचं आहे. बघा या ठिकाणी आता एक पुढची स्टेप सांगतोय तुम्हाला. इक्वेशन थर्ड मल्टिप्लाय बाय 2 तुम्हाला ते लिहायचं आहे ॲक्च्युली. मी डायरेक्ट इथंच दाखवतो आहे पण तुम्हाला ते ॲक्च्युली लिहायचं आहे. बघा थर्ड इक्वेशनला जर मी 2ने मल्टिप्लाय केलं मित्रांनो तर काय होईल रे, परत जसं वर लिहिलं आपण त्याच पद्धतीने थर्डला मी 2ने मल्टिप्लाय करतो आहे. सेकंड मी ॲज इट इज ठेवला आहे, काहीच फरक नाही आहे. 2ने मल्टिप्लाय केलं. जर बघा हा 1/2 आहे, हाफ आहे, हाफला मी 2ने मल्टिप्लाय करू, अर्धा आहे, अर्ध्याला मी डबल करून टाकला. अर्ध्याला डबल केलं म्हणजे काय रे, अर्धा अधिक अर्धा म्हणजे 1 होऊन जाईल. म्हणजे हा झाला तुमचा 1/2. लक्षात आलं का. हाफचं कन्व्हर्शन 1मध्ये झालं. तो 1 लिहिला नसला तरी चालेल. बरोबर आहे. लिहिला तरी चालेल, नाही लिहिला तरी पण चालेल. आणि हा याला 2ने मल्टिप्लाय केलं तर 2 होऊन जाईल. तसंच हा जो डेल्टा एच आहे याला जर मी 2ने मल्टिप्लाय करून टाकलं मित्रांनो तो किती होऊन जाईल, 24, 48, 49.4 होऊन जाईल. तो इट्स 49.4 किलो जूल. प्लसमध्ये त्याची व्हॅल्यू आहे. हा पण प्लस आहे, हा पण प्लसच असणार आहे.
ओके. आणि ही जी व्हॅल्यू आहे ही काहीच मल्टिप्लाय केलं नाही आपण, म्हणून काय राहिलं ते 533.4 किलो जूल. बघा आपल्याला आता 3 नवीन इक्वेशन मिळालेत. पहिलं इक्वेशन 2ने मल्टिप्लाय केलं, नवीन मिळालं तुम्हाला. दुसरं इक्वेशन नवीन नाही मिळालं, तेच इक्वेशन राहिलं समजू आपण. आणि याला पण एक नवीन 2ने मल्टिप्लाय करून नवीन इक्वेशन तुम्हाला मिळालं, बरोबर आहे. आता तुमच्याकडे 3 इक्वेशन आहेत, दिस वन अँड दिस वन. लक्षात आलं तिघं इक्वेशन, त्याचे नंबरिंग तेच ठेवू. तुम्ही मल्टिप्लाय केल्यानंतर तुम्ही चेंज पण करू शकतात. याला तुम्ही 4th इक्वेशन म्हणा, कारण की ऑलरेडी 3 तुम्हाला दिलेले आहेत. हे 4th इक्वेशन, हे सेकंडच राहील आणि हे 5th इक्वेशन होईल तुमचं, बरोबर आहे. नंबरिंग ॲज इट इज ठेवलं तरी पण चालेल किंवा त्याला चेंज केलं तरी पण चालेल, बरोबर आहे. आता 3 इक्वेशन तुमच्या समोर आहेत, तुम्हाला दिसत आहेत, त्यांच्या डेल्टा एचच्या व्हॅल्यू पण आहेत. आता पुढची प्रोसेस मी काय करतो लक्षात व्यवस्थित. हिअर व्हेरी इम्पॉर्टंट प्रोसेस. बघा याला मल्टिप्लाय केलं, याला मल्टिप्लाय करून टाकलं. नंतर मला काय करायचं आहे लक्षात व्यवस्थित. फर्स्ट इक्वेशन प्लस सेकंड इक्वेशन, हे दोघांची बेरीज मी करेल. तुम्हाला म्हटलं होतं मी की हे जे थर्मोकेमिकल इक्वेशन्स आहेत याला आपण ॲज अ अल्जेब्रिक इक्वेशन ट्रीट करू शकतो मित्रांनो. मल्टिप्लाय, डिवाइड, ॲड, सबस्ट्रॅक्ट सर्व काही आपल्याला करता येतं, बरोबर आहे. मग बघा या ठिकाणी प्रोसेस काय करतो, फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन जे आहे दोघांना मी ॲड करेल आणि दोघांना ॲड केल्यानंतर त्याच्यातून तिसरं इक्वेशन जे आहे ते मी या ठिकाणी सबस्ट्रॅक्ट करणार. प्रोसेस काय करायची लक्षात आली. ॲड फर्स्ट अँड सेकंड इक्वेशन, मग दोघांची जी ॲडिशन येईल त्याच्यातून थर्ड इक्वेशन सबस्ट्रॅक्ट मला करायचं आहे. इथंच मी तुम्हाला दाखवतो आहे, तुम्ही मात्र नवीन याच्यात लिहायचं आहे. कारण की बघा आता हे 3 इक्वेशन परत 3 पॉसिबल नव्हतं आपल्याला या ठिकाणी लिहिणं, बरोबर आहे. म्हणून मी त्याच ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे. बघा आता प्रोसेस समजून घ्या महत्त्वाची, तुम्ही सहज ऑन पेपर ते दाखवू शकतात. मग फर्स्ट प्लस सेकंड मायनस थर्ड जर मी केलं तर कशा पद्धतीने मला आन्सर मिळेल, बरोबर आहे. आता बघा फर्स्ट आणि सेकंड दोघांचं ॲडिशन मला करायचं आहे आणि त्याच्यातून खूप इम्पॉर्टंट लक्ष द्या तिसरं इक्वेशन मी सबस्ट्रॅक्ट करतो आहे. मग हे दोघांचं ॲडिशन त्याच्यातून मला तिसरं इक्वेशन सबस्ट्रॅक्ट करायचं मित्रांनो. म्हणजेच काय होईल रा बघा, मला हा मायनस करायचा आहे, बरोबर आहे. हा मायनस झाला, बरोबर आहे. इथंच मी तुम्हाला दाखवतो आहे, हे पण मला मायनस करायचं आहे कारण की प्लस मायनस मायनस होणार आहे. सबस्ट्रॅक्शन मी करतो आहे, हे प्लस आहे तो पण मायनस होईल या ठिकाणी आणि हा प्लस आहे हा पण शेवटी काय होणार मायनस होणार, बरोबर आहे. आता बघा पहिले दोघं इक्वेशन मी ॲड करतो आहे आणि त्याच्यातून तिसरं इक्वेशन मी सबस्ट्रॅक्ट करतो आहे. मला नेमकं मिळतं काय बघा. ओके बघा तिघांची प्रोसेस आपण एकत्र करू, दोघांचं ॲडिशन पण आणि तिसरं त्यातून सबस्ट्रॅक्ट पण आपण करणार. काय कॅन्सल होतं आहे ते अगोदर बघू आपण आणि मग काय शिल्लक राहतं आहे आणि जे आन्सर आलेलं असेल मित्रांनो फायनली ते या ठिकाणी मी खाली लिहिल. लक्ष द्या माता या ठिकाणी काय मिळतं आहे तर बघा 2 टाइम्स F2, इथं कुठला F2 आहे करायचं तो कॅन्सल होण्यासारखं असेल. बघा हा 2 टाइम्स F2 आणि हा -2 टाइम्स F2 तुम्हाला दिसतो आहे. बघा 2 टाइम्स F2 आणि हा पण 2 टाइम्स F2 पण एक प्लस आहे एक मायनस आहे, झाला कॅन्सल. येस व्हेरी सिम्पल. बघा त्याच्यानंतर अजून काही कॅन्सल होण्यासारखं आहे का. बघा या ठिकाणी 2 टाइम्स ClF3, 2 टाइम्स ClF3 झालं दोघं कॅन्सल. अजून काही कॅन्सल होतं आहे का बघू आपण. हा कॅन्सल का झाला, हा पण प्लस आहे पण हा लेफ्ट हँड साईडला आहे एक राईट हँड साईडला आहे म्हणून तो कॅन्सल झाला. हे दोघं एकाच साईडला आहेत पण एक प्लस एक मायनस आहे म्हणून तो कॅन्सल झाला आहे, बरोबर आहे. अजून काही होण्यासारखं असेल तर बघू आपण किंवा जे शिल्लक राहिलं असेल त्याला सहज आपण या ठिकाणी ॲड करू शकतो. बघा आता काय राहिलं आहे रिॲक्टंट साईडचा विचार करू आपण. रिॲक्टंट साईडला काय राहिलं बघा 2 टाइम्स ClF गॅस, 2 टाइम्स ClF गॅस. इकडे काय शिल्लक राहिला अजून बघू आपण. आता बघा हे कॅन्सल झालं, हे कॅन्सल, हे कॅन्सल. आता यातलं बघा 2 टाइम्स ClF गॅस लिहिलं. आता बघा येस 2 टाइम्स O2 त्यातून O2 कॅन्सल झाला. 2 O2 मधून 1 O2 कारण की एक 2 टाइम्स O2 प्लस आहे हा मायनस आहे. 2 O2 मधून 1 O2 कॅन्सल झाला, दोनातून 1 गेला म्हणजे फक्त काय शिल्लक राहिला रे, म्हणजेच फक्त तुमचा O2 जो आहे तो या ठिकाणी शिल्लक राहिला आहे. आणि आता प्रॉडक्ट साईडचा विचार करू आपण मित्रांनो. प्रॉडक्ट साईडमध्ये काय शिल्लक राहिलं आहे बघा. आता प्रॉडक्ट साईडमध्ये आहे Cl2O, दुसरा कुठं Cl2O दिसतोय का, अजिबात नाही आहे म्हणून या ठिकाणी लिहिलं बघा मी Cl2O गॅस. त्याच्यानंतर काय आहे बघा 3 टाइम्स
OF2 आहे. किती टाइम्स आहे? 3 टाइम्स OF2. आणि हा किती वेळेस आहे रे? 2 टाइम्स. पण हा मायनस आहे, हा प्लस आहे. मग 3 मधून 2 जर गेला तर फक्त काय शिल्लक राहील? 3तून 2 OF2 चालले गेले, एकच OF2 शिल्लक राहील. म्हणून या ठिकाणी लिहिलं मी 1 टाइम OF2. तो 1 लिहायची गरज नाही आहे. 1 टाइम OF2 गॅस. मग आता डेल्टा एच सुद्धा मला तसंच कॅल्क्युलेट करावं लागेल. काय काय करायचं रे मला? फर्स्ट आणि सेकंडची बेरीज करायची आहे. बघा आता फर्स्ट काय म्हटलं आहे तुम्हाला? फर्स्ट म्हटलं आहे मायनस 178 मायनस 178.4 प्लस सेकंड. त्याच्यामध्ये दुसरं ॲड करायचं मला. त्यांचं डेल्टा एचचे पण आपल्याला त्याच पद्धतीने प्रोसेस करावं लागेल. डेल्टा एच काय त्याचं? प्लस 533.4 यांची सम तुम्हाला करायची आहे. प्लसमध्ये येईल ते काहीतरी, कारण की याच्यातून हे सबस्ट्रॅक्ट करून तुम्हाला आन्सर मिळणार. आणि हे केल्यानंतर तिसऱ्याचं डेल्टा एच तुम्हाला मायनस करायचं आहे. बरोबर आहे? मायनस इन ऑल टोटल जर तुम्ही आन्सर बघितलं तर तुमचं आन्सर येतं ते 205.6 किलोजूल. तर हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे. आणि आता हे इक्वेशन चेक करू आपण. आपल्याला जे इक्वेशन पाहिजे आहे त्याच्यासाठीचं डेल्टा एच आपण खरोखर कॅल्क्युलेट केलं का? तर बघा या ठिकाणी 2 टाइम्स CLF O2 अगेन O2, प्रॉडक्ट साईडला Cl2O OF2 इथं डेल्टा एच माहिती नाही आहे. इथं डेल्टा एच आपण कॅल्क्युलेट केलं आहे मित्रांनो. अँड हिअर द आन्सर इज 205.6. तर अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या प्रोसेस केल्यानंतर आपल्याला त्या इक्वेशनसाठी, त्या थर्मोकेमिकल इक्वेशनसाठीचं एन्थाल्पी चेंज जे आहे ते सहज मिळालं आहे. जे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे ते आपण हेज लॉचा यूज करून सहज या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. लक्षात आलं? तर ह्या पद्धतीचे वेगवेगळे न्यूमरिकल्स तुम्हाला हेज लॉवर असतात. अजून वेगळ्या प्रकारचं किंवा दुसरं न्यूमरिकल आपण या ठिकाणी घेणार, म्हणजे तुमचं अजून काही बऱ्याच गोष्टी ज्या आहेत ते सहज या ठिकाणी क्लिअर होऊ शकतात. ठीक आहे? तर हे झालं तुमचं फर्स्ट न्यूमरिकल. ओके, सेकंड न्यूमरिकल आपण आता बघतोय काय दिलेलं बघूया. त्याच्यामध्ये आपण कॅल्क्युलेट डेल्टा H0 फॉर द रिॲक्शन. एका रिॲक्शनसाठीचं डेल्टा H0 तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. मागच्या वेळेस पण आपल्याला रिॲक्शन दिली होती आणि त्याचा डेल्टा एच आपल्याला कॅल्क्युलेट करायचा होता. इथं मात्र काय म्हटलं बघा, डेल्टा H0 फॉर द रिॲक्शन बिटवीन इथिन अँड वॉटर. कोणामध्ये रिॲक्शन होणार, कोणते रिॲक्टंट असतील हे तुम्हाला दिलं आहे. पण फॉर इथेनॉल. ओके, प्रॉडक्ट पण देऊन टाकलं मित्रांनो. इथिन वॉटर हे दोघं एकत्र आल्यावर इथेनॉल, इथिल अल्कोहोल तो प्रॉडक्ट तयार होतो आहे. आणि ही जी रिॲक्शन असेल ह्या रिॲक्शनसाठीचं डेल्टा H0 जे असेल ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. बरोबर आहे? मग ह्या दोघांमधली रिॲक्शन आपल्याला सांगता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, तर तुम्हाला रिॲक्टंट काय, प्रॉडक्ट काय आणि डेल्टा एच काय त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करता येणार. बरोबर आहे? बघूया दोघांमधली रिॲक्शन काय. म्हणजे थोडक्यात आपल्याला विचारलेलं काय, रिॲक्शन बिटवीन, म्हणजे तुम्ही आन्सर ज्यावेळेस लिहिणार मित्रांनो त्यावेळेस कसं लिहिणार, रिॲक्शन बिटवीन इथिन अँड वॉटर इज रिप्रेझेंटेड ॲज. ह्या दोघांमधली रिॲक्शन कशा पद्धतीने रिप्रेझेंट करणार. बघा इथिनचा फॉर्म्युला आहे तुमचा C2H4 गॅस, किंवा रिॲक्शन बिटवीन इथिन अँड वॉटर इज रिप्रेझेंटेड ॲज असं म्हटलं तरी चालेल, किंवा द रिक्वायर्ड थर्मोकेमिकल इक्वेशन इज, जे तुम्हाला न्यूमरिकल सॉल्व करण्यासाठी लागणारं थर्मोकेमिकल इक्वेशन आहे त्याला म्हणणार तुम्ही रिक्वायर्ड. म्हणून तुम्ही लिहू शकता द रिक्वायर्ड थर्मोकेमिकल इक्वेशन इज. ते लिहिल्यानंतर मग हे इक्वेशन तुम्हाला लिहायचं आहे. बरोबर आहे? दॅरफॉर हिअर इट इज C2H4 गॅस, दिस वन इज युअर इथिन ऑर इथिलीन अलॉंग विथ वॉटर. वॉटर म्हटलं आहे म्हणजे लिक्विड, कारण की H2O सॉलिड पण असतो, आईस H2O गॅस पण असतो वेपरच्या फॉर्ममध्ये. इथं वॉटर म्हटलं आहे म्हणून त्याला आपण लिक्विड लिहिणार. इथिलीन तुमच्या गॅसियस फॉर्ममध्ये आहे. पुढे म्हटलं आहे टू फॉर्म द इथॅनॉल. हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा इथॅनॉल तयार होतो. आणि इथॅनॉलचा फॉर्म्युला आहे तुमचा C2H5OH, जो नेहमी लिक्विड स्टेटमध्ये असणार आहे. मग बॅलन्स एका रिॲक्शन बघा, 2 कार्बन बरोबर आहेत, त्याच्यानंतर 6 हायड्रोजन, हे 6 हायड्रोजन, 1 ऑक्सिजन. रिॲक्शन इज बॅलन्स, म्हणजे तो पुढचा बाय प्रोडक्ट या ठिकाणी नसेल. आणि अशी रिॲक्शन होत असताना तुम्हाला याचं डेल्टा H0 स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज जी आहे ती मित्रांनो तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे? मग आता ह्या रिॲक्शनसाठी जी स्टँडर्ड एन्थाल्पी कॅल्क्युलेट करण्यासाठी
तुम्हाला डाटा यूज करायचा आहे आणि तो डाटा आहे तुमच्या 2 थर्मोकेमिकल इक्वेशनचा. 2 थर्मोकेमिकल इक्वेशन दिले आहेत आणि या दोघं थर्मोकेमिकल इक्वेशनचा यूज करून तुम्हाला हे इक्वेशन ऑब्टेन करायचं आहे, बट अलॉंग विथ द व्हॅल्यू ऑफ डेल्टा एच. लक्षात आलं? मग कशा पद्धतीने करणार मित्रांनो हे दोघं इक्वेशनमध्ये? असं काय बदल करणार तुम्ही की जेणेकरून तुम्हाला फायनल आन्सर मिळालं पाहिजे? मग जस्ट हे ऑब्झर्व करा मित्रांनो. हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर सहज तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला नेमकं हे इक्वेशन केव्हा मिळेल. जसं आता बघा इक्वेशनमध्ये काय आहे रे, C2H4. मग C2H4 कुठं पहिल्या इक्वेशनमध्ये दिसतोय, बरोबर आहे? तो पण रिॲक्टंट साईडला आहे, हा पण रिॲक्टंट साईडला आहे. पुढे काय H2O. H2O कुठं दिसतोय का तुम्हाला? तर इथं दिसतोय तुम्हाला H2O. दोघं इक्वेशनमध्ये आहे, बरोबर आहे? चला ठीक आहे, पण तो तिकडच्या बाजूला आहे, आपल्याला इकडच्या बाजूला पाहिजे. तो प्रॉडक्ट साईडला आहे, तो आपल्याला रिॲक्टंट साईडला पाहिजे असेल तर काय करावं लागेल? तर काय प्रोसेस आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगेल मी. त्याच्यानंतर बघा आपल्याला प्रॉडक्ट साईडला काय पाहिजे रे, हे तुमचं बरोबर लक्षात दिलं जातं. प्रॉडक्ट साईडला काय पाहिजे आपल्याला? C2H5OH. पण मग इथं शोधा C2H5OH कुठं दिलेला आहे? तर सेकंड इक्वेशनमध्ये तुम्हाला काय दिसतंय? C2H5OH. पण तो कुठे आहे? रिॲक्टंट साईडला. आपल्याला कुठं पाहिजे तो? प्रॉडक्ट साईडला. मग एखादा रिॲक्टंट असेल, प्रॉडक्ट असेल, त्याला तुम्हाला चेंज करायचं. रिॲक्टंट साईडला नको, तुम्हाला प्रॉडक्ट साईडला पाहिजे. की प्रॉडक्ट साईडला नको, तुम्हाला रिॲक्टंट साईडला पाहिजे. जसं काय सबस्ट्रॅक्ट करावं लागेल, त्याचं साईन तुम्हाला चेंज करावं लागेल. म्हणजे थोडक्यात तुम्हाला याला जर मी सबस्ट्रॅक्ट केलं, इकडे जर मायनस केलं, तर तिकडे जाताना तो बरोबर प्लस होणार. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की सेकंड इक्वेशन जे आहे ते आपल्याला फर्स्ट इक्वेशनमधून सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, बरोबर? म्हणजेच प्रोसेस काय बघा आता, जस्ट सबस्ट्रॅक्ट सेकंड इक्वेशन फ्रॉम फर्स्ट. पहिल्यामधून दुसरं इक्वेशन आपण सबस्ट्रॅक्ट करतोय. मग असं केल्यावर बघा तुम्हाला एक्झाममध्ये हे दोघं इक्वेशन परत लिहायचे आहेत आणि दुसऱ्याला सबस्ट्रॅक्ट करताना तुम्हाला दाखवायचं आहे. मग असं जर केलं तर काय होईल बघा मित्रांनो. बघा आता या ठिकाणी मग आता याला मी सबस्ट्रॅक्ट करतो, इथंच मी तुम्हाला दाखवतोय. पहिल्यामधून दुसरं वजा करतोय मी, मायनस. हा पण काय होऊन जाईल तुमचा मायनस, हा पण येईल तुमचा मायनस, अँड अगेन इट इज मायनस. आणि हा ऑलरेडी मायनस आहे मित्रांनो, याला मायनस केलं तर तो प्लस या ठिकाणी होऊन जाईल, बरोबर आहे? मग आता पहिल्यातून दुसरं सबस्ट्रॅक्ट करतोय आपण. तुम्हाला आन्सर काय मिळतोय लक्षात येतं व्यवस्थित. बघा C2H4मधून काहीच सबस्ट्रॅक्ट होणार नाही, बरोबर आहे? C2H4मधून C2H4च सबस्ट्रॅक्ट होतो. C2H4मधून C2H5 पण होणार नाही, C2H2 पण होणार नाही, C2H3 पण होणार नाही. C2H4च असला पाहिजे. दुसरा C2H4 नाही आहे म्हणून ॲड पण होणार नाही, सबस्ट्रॅक्ट पण होणार नाही. म्हणून बघा मी या ठिकाणी काय शिल्लक राहिलं आहे ते या ठिकाणी ॲज इट इज लिहिणार C2H4 गॅस. त्याच्यानंतर बघा हा 3 टाइम्स O2 मधून 3 टाइम्स O2 गेला, म्हणजे O2 कॅन्सल झाला, लिहायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर हा आहे तुमचा मायनस, रिॲक्टंट साईडचं लिहून घेतो आपण अगोदर. हे तर दोघे कॅन्सल झाले, हा लिहिला मी. आणि हा आहे तुमचा मायनस C2H5OH लिक्विड. तर इकडच्या बाजूला प्रॉडक्ट साईडला बघू आपण. बघा 2 टाइम्स CO2, 2 टाइम्स CO2, याच्यातून हा गेला म्हणजे CO2 0 शिल्लक राहिला आहे. बघा आता 2 टाइम्स H2O, त्याच्यातून 3 टाइम्स H2O, दोनातून 3 गेले, काय येईल रे? -1. म्हणून -1 टाइम H2O तुमचा शिल्लक राहिला आहे लिक्विडमध्ये. आणि हिअर बघा दोघांचं जर तुम्ही बेरीज केले मित्रांनो तर तुम्हाला याच्यातून हे सबस्ट्रॅक्ट करावं लागेल आणि त्याला मायनस साईन तुम्ही त्या ठिकाणी देणार. याच्यातून हे सबस्ट्रॅक्ट करून मोठी जी संख्या आहे तुमची त्याचं मायनस साईन असेल आणि ते जे आन्सर असेल तुमचं ते येईल तुमचं आन्सर सबस्ट्रॅक्शन केल्यानंतर -42 किलोजूल, बरोबर आहे? मग आपल्याला दिलेलं इक्वेशन मिळवायचं आहे मित्रांनो, पण हे इक्वेशन तसं दिसत नाही आहे. म्हणून काय करणार आपण, जस्ट रिअरेंज दिस इक्वेशन. ह्या इक्वेशनला काय करायचं रे, रिअरेंज करायचं. म्हणजेच काय, जसं आपण अल्जेब्रिक इक्वेशनमध्ये करतो, बरोबर आहे? LHS RHS त्या पद्धतीने आहे. मग बघा आता हा जो C2H4 गॅस आहे मी त्याला ॲज इट इज लिहिला, C2H4 गॅस. इकडचा H2O जो मायनस आहे तो मी आता रिॲक्टंट साईडला आणतो आहे. तिकडे जर मायनस असेल तर इकडे येताना काय होईल रे, तो प्लस होऊन जाईल मित्रांनो, H2O लिक्विड. आणि इकडचा तो अल्कोहोल इकडे मायनस आहे, तिकडे जाताना तो प्लस होईल. म्हणून या ठिकाणी लिहिलं मी
C2H5OH लिक्विड आणि मग त्यावेळचं डेल्टा एच ऑलरेडी आपण लिहिलं आहे -42 किलोजूल. आता तुम्ही जे रिक्वायर्ड थर्मोकेमिकल इक्वेशन लिहिलं होतं ते याच्यासोबत कम्पेअर करा. काय दिसतं आहे? C2H4 गॅस, H2O लिक्विड, C2H5 लिक्विड, C2H5OH लिक्विड, डेल्टा एच इथं नाही आहे, इथं तुम्हाला मिळालं आहे. तर अशा पद्धतीने हेज लॉ इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कशासाठी? टू कॅल्क्युलेट द एन्थाल्पी चेंजेस विच कॅनॉट बी डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली. एक्सपेरिमेंटच्या साहाय्याने जे तुम्ही डिटरमाइन करू शकत नाहीत अशा एन्थाल्पी चेंजेस तुम्हाला सहज डिटरमाइन करता येतील. अँड दिस इज द सेकंड न्यूमरिकल बेस्ड ऑन युअर हेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. बघा असंच एक थर्ड व्हेरी इम्पॉर्टंट न्यूमरिकल तुम्हाला या ठिकाणी सांगतोय. फक्त सांगतोय, या पद्धतीने सॉल्व करून देणार नाही. फक्त प्रोसेस काय करायची तेवढं तुम्हाला सांगेल आणि तुम्ही स्वतः मात्र ते ॲक्च्युली सॉल्व करायचं आहे. लक्षात आलं? तर बघूया तिसरं न्यूमरिकल या ठिकाणी काय असणार आहे. ओके, बघा तिसरं खूप इम्पॉर्टंट असं न्यूमरिकल आहे मित्रांनो. हे मात्र तुम्हाला स्वतः सॉल्व करायचं आहे. दोघं अगोदरचे जे न्यूमरिकल्स आपण बघितले त्याच्यापेक्षा खूप वेगळं असं न्यूमरिकल आहे. असेच न्यूमरिकल तुम्हाला एंट्रान्सला सुद्धा विचारले जातात, बोर्ड एक्झामला पण विचारलं जाण्याची शक्यता दाट असते. अशा न्यूमरिकल सेम न्यूमरिकल बोर्डाला दोनदा विचारलं गेलं, सेम, काहीच फरक नाही. म्हणून असे न्यूमरिकल्स तुम्हाला जास्त प्रॅक्टिस करायची आहे. बघा याच्यात दिलेलं काय काय विचारलं, काय दिलं हे समजून घेणं फार गरजेचं आहे. बघा काय म्हटलं आहे, कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. हा शब्द फार महत्त्वाचा आहे. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन. ॲप्लिकेशनमध्ये म्हटलं आहे आपण की एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, एन्थाल्पी ऑफ कंबशन, एन्थाल्पी ऑफ ऑटोमायझेशन, सर्व गोष्टी, सर्व एन्थाल्पीज आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय युझिंग हेज लॉ ऑफ कॉन्स्टंट हीट समेशन. बरोबर आहे? मग इथं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. कोणासाठी पण? CH3COOH लिक्विड. कुठला कंपाऊंड आहे? CH3COOH. इट्स युअर ॲसेटिक ॲसिड फ्रॉम द फॉलोविंग डाटा. म्हणजे तुम्हाला आता एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड दिलेलं नाही आहे. बरोबर आहे? फ्रॉम द फॉलोविंग डाटा एवढं म्हटलं आहे. मग सर्वात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे रे? पहिल्या स्टेपमध्ये मला द गिव्हन इन्फॉर्मेशन जी आहे, डाटा जो आहे त्याच्यात यूज तर तुम्हाला करायचंच आहे, पण त्याच्या अगोदर तुम्हाला ॲसिडिक ॲसिडचा फॉर्मेशनसाठीचं इक्वेशन तयार करायचं आहे. म्हणजे काय? रिक्वायर्ड थर्मोकेमिकल इक्वेशन जे आहे ते तुम्हाला तयार करता आलं पाहिजे. मग ॲसिडिक ॲसिड कसा तयार करणार? खूप सिम्पल आहे मित्रांनो. थर्मोडायनॅमिक्समध्ये जेव्हा तुम्ही फॉर्मेशन असा शब्द वापरतात, एखाद्या कंपाऊंडचं फॉर्मेशन करतात, तेव्हा त्या कंपाऊंडच्या फॉर्मेशनची रिॲक्शन कशी दाखवणार तुम्ही? त्याच्या कन्स्टिट्युएंट इलेमेंटपासून. हे थोडक्यात ॲसिडिक ॲसिडमध्ये किती कार्बन, किती हायड्रोजन, किती ऑक्सिजन आहेत त्याचा विचार करा आणि त्याचं फॉर्मेशन लिहा. म्हणून आपण लिहिणार बघा, सर्वात अगोदर पहिल्या स्टेपमध्ये तुम्ही लिहिणार रिक्वायर्ड थर्मोकेमिकल इक्वेशन फॉर, कशासाठी घेतो रे आपण आहे? फॉर फॉर्मेशन ऑफ CH3COOH liquid is given as. कशा पद्धतीने हे इक्वेशन देणार? बघा ॲसिटिक ॲसिडमध्ये किती कार्बन आहेत? 2 कार्बन तुम्हाला दिसत आहे. 2 टाइम्स कार्बन, ज्याचा ॲलॅट्रॉपिक फॉर्म आहे ग्राफाईट. हायड्रोजन किती दिसत आहे मित्रांनो? बघा 3 आणि 1 4 हायड्रोजन आहेत. म्हणजे काय रे? 2 टाइम्स H2 गॅस प्लस ऑक्सिजन किती दिसत आहे? 2. म्हणजेच तुमचा O2 गॅस. हे सर्व एकत्र केल्यावर तुम्हाला मिळणार CH3COOH लिक्विड. आणि तुम्हाला विचारलं आहे हे जे एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन आहे, स्टँडर्ड एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन कोणासाठी? ॲसिटिक ॲसिडसाठी. तर ते काय असणार? लक्षात आलं? बघा आता रिक्वायर्ड थर्मोकेमिकल इक्वेशन आपण लिहिलं मित्रांनो, पण आपल्याला डाटामध्ये काय दिलं आहे? याच्या अगोदर दोघं न्यूमरिकलचा जर आपण विचार केला तर त्या डाटामध्ये तुम्हाला डायरेक्ट थर्मोकेमिकल इक्वेशन्स दिले जायचे आणि मग त्या थर्मोकेमिकल इक्वेशनचा यूज करून तुम्हाला ही डेल्टा एचची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असते. बरोबर आहे? इथं मात्र अजून वेगळं दिलं आहे तुम्हाला. काय म्हटलं आहे? फ्रॉम द फॉलोइंग डाटा. आणि म्हटलं आहे डेल्टा एच. एफ म्हटलं, एफ म्हणजे फॉर्मेशन आलं परत. कोणाचं फॉर्मेशन? CO2.
त्याची एन्थाल्पी देऊन टाकली आहे, पण इक्वेशन दिलेलं नाही, म्हणजे इक्वेशन तुम्हाला स्वतः लिहायचं आहे. तसं फॉर्मेशन ऑफ वॉटरची एन्थाल्पी दिली आहे, इक्वेशन दिलेलं नाही. सी दिला आहे बघा, सी फॉर कंबशन, एन्थाल्पी ऑफ कंबशन दिला आहे, इक्वेशन दिलेलं नाही. हे तिघं एन्थाल्पीज तुम्हाला दिल्या आहेत. एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ CO2, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर, एन्थाल्पी ऑफ कंबशन ऑफ ॲसिटिक ॲसिड. तिघं एन्थाल्पी दिल्या आहेत, पण त्यांचं इक्वेशन दिलेलं नाही. म्हणजे तुम्हाला अगोदर काय माहिती असणं गरजेचं आहे, त्यांची इक्वेशन्स माहिती असणं गरजेचं आहे. देअरफॉर फ्रॉम द फॉलोविंग डाटामध्ये तुम्हाला जे सर्व इन्फॉर्मेशन दिले आहे त्याच्यावरून तुम्हाला इक्वेशन्स तयार करायचे आहेत. मग व्हेरी फर्स्ट इक्वेशन इज, सर्वात अगोदर फर्स्ट इक्वेशन काय करणार, तुम्हाला फॉर्मेशन ऑफ CO2 दाखवायचं आहे. मग CO2 कसा तयार होतो रे, याच्या अगोदर भरपूर वेळेस बघितलं आपण. कार्बन ग्राफाइट प्लस व्हेरी सिम्पल O2 गॅस, इट गिव्स CO2 गॅस. आणि त्यावेळचं एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन फॉर CO2 तुम्हाला दिलं आहे -393.5 किलो जूल पर मोल. हे गिव्हन डाटाचं पहिलं इक्वेशन. नुसता डाटा दिला तुम्हाला, एन्थाल्पीशन दिलं, त्याच्यावर इक्वेशन आपण तयार करते, तुम्हाला करता आलं पाहिजे. नाव सेकंड इक्वेशन, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर दिलं मित्रांनो. वॉटरचं फॉर्मेशन कसं दाखवणार, अगेन इट्स अ व्हेरी सिम्पल, H2 गॅस प्लस 1/2 O2 गॅस. कारण की ही जी व्हॅल्यू तुम्हाला दिली मित्रांनो पर मोलची दिलेली आहे प्रत्येक ठिकाणी. म्हणजे एका मोलचं कंबशन तुम्हाला करायचं आहे, एका मोलचं फॉर्मेशन करायचं, एका मोलचं फॉर्मेशन करायचं, एका मोलचं कंबशन करायचं आहे, बरोबर आहे, ते लक्षात ठेवायचं आहे. मग इथं एकच मोल वॉटर मॉलिक्यूल फॉर्म झाला पाहिजे, एकच मोल वॉटर मॉलिक्यूल तयार होतोय. त्यावेळचं फॉर्मेशन एन्थाल्पी किंवा एन्थाल्पी चेंज ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ 1 मोल ऑफ वॉटर इज -285.8 किलो जूल पर मोल. दुसरं इक्वेशन पण आपण डाटावरून तयार केलं. तिसरं फार महत्त्वाचं आहे. तिसऱ्यामध्ये तुम्हाला फॉर्मेशन नाही दिलं मित्रांनो, तिसऱ्यामध्ये तुम्हाला कंबशन दिलं. कोणाचं, ॲसिटिक ॲसिडचं कंबशन तुम्हाला करायचं आहे. मग बघा तिसऱ्या याच्यामध्ये आपण ॲसिटिक ॲसिड घेणार, CH3COOH लिक्विड. एखाद्या कंपाऊंडचं कंबशन बर्निंग इन द प्रेझन्स ऑफ ऑक्सिजन, म्हणजेच तुम्हाला ऑक्सिजन लागणार. आणि बघा याच्या अगोदर भरपूर वेळेस तुम्हाला सांगितलं, ह्या चॅप्टरमध्ये पण सांगितलं, 11वीला पण सांगितलं आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या हायड्रोकार्बन ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कंबशन करणार, दोनच प्रोडक्ट तयार होतात. एक असतो तुमचा CO2, दुसरा असतो तुमचा H2O. मग सरळ लिहून घ्या, CO2 आणि H2O. CO2 गॅस, H2O लिक्विड. आणि त्यावेळचं कंबशन एन्थाल्पी फॉर ॲसिटिक ॲसिड लिक्विड तुम्हाला दिलेलं आहे -875 किलो जूल पर मोल. फक्त आता रिॲक्शन कसं बॅलन्स करणार हे पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो. जेव्हा तुम्ही एखाद्या हायड्रोकार्बनचं ऑर्गॅनिक कंपाऊंडचं कंबशन करणार त्यावेळेस दोनच प्रोडक्ट तयार होते, हे माहिती आहे आपल्याला. किती CO2 किती H2O तयार होता ह्याचं पण एक रूल तुम्हाला सांगितलं आहे मी. जेवढे कार्बन तेवढे CO2. किती कार्बन दिसतं आहे याच्यामध्ये, याचं कंबशन आपण करतोय. ॲसिडिक ॲसिडमध्ये 2 कार्बन आहेत, म्हणजेच तुमचं डेफिनेटली 2 वेळेस CO2 तयार झाला पाहिजे. जेवढ्या हायड्रोजन त्याच्या हाफ वॉटर मॉलिक्यूल तयार होतात. हायड्रोजनची संख्या किती आहे बघा, CH3 3 हायड्रोजन, 3 आणि 1 4 हायड्रोजन आहेत, त्याच्या हाफ निम्मे म्हणजे 2 वॉटर मॉलिक्यूल तयार होतील. मग ऑक्सिजन किती लागले तेवढं फक्त बघा, आता तेवढं फक्त बॅलन्स करायचं राहिलं आपलं. 4 आणि हे 2 समजले, 4 ऑक्सिजन आणि हे 2, 6 ऑक्सिजन लागले. 6 पैकी ऑलरेडी 2 याच्यात आहेतच, याच्यात ऑलरेडी 2 आहेत, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला फक्त 4 लागणार आहेत. 4 लागणार जर असतील तर या ठिकाणी मला 2 करावं लागेल. बघा आता तिसरं इक्वेशन पण आपण तयार करून टाकलं. डाटा दिलेला होता फक्त ΔH आणि त्याच्यावरून 3 इक्वेशन आपण स्वतः तयार केले, करावे लागतील. मग आता हा झाला तुमचा गिव्हन डाटा. आणि आता इथून खरं तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व करायचं. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं मी न्यूमेरिकल सॉल्व करून देणार नाही. कसं सॉल्व करायचं तेवढं फक्त मी तुम्हाला सांगणार. खूप इम्पॉर्टंट न्यूमेरिकल आहे. मग आता गिव्हन थर्मोकेमिकल इक्वेशन किंवा रिक्वायर्ड थर्मोकेमिकल इक्वेशन दिस इज, ह्याचा जर तुम्ही विचार केला तर सहज तुमचं लक्षात येईल मित्रांनो. तर ग्राफाईट कार्बन किती वेळेस लागतोय रे, 2दा लागतोय. मग काय करायचं आहे तुम्हाला, ह्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं आहे आन्सरमध्ये. हे तर लिहायचं तुम्हाला आन्सरमध्ये, पण पुढच्या स्टेपमध्ये काय करायचं, इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लाइड बाय 2 हे तर करायचंच आहे. आपल्याला ग्राफाईटसोबत काय लागतं रे अजून,
2 टाइम्स H2 तुम्हाला लागतोय. इथं किती H2 दिलं आहे? एकच. दोघं जर तुम्ही एकत्र केले हे दोघं, तर इथं 2 टाइम्स H2 पाहिजे, म्हणून परत याला मी काय केलं, 2 ने मल्टिप्लाय केलं. म्हणजे सेकंड इक्वेशनला पण मी काय करतोय, 2 ने मल्टिप्लाय करतोय. इक्वेशन फर्स्ट मल्टिप्लायड बाय 2, इक्वेशन सेकंड मल्टिप्लाय बाय 2. पण मला काय करायचं आहे, 2 ने मल्टिप्लाय करून चालणार नाही, मला दोघांना काय करायचं आहे, ॲड करायचं आहे. म्हणून मी दोघं इक्वेशन काय केले, ॲड केले. बघा आता ॲड करून टाकले मी, मला कार्बन ग्रॅफाईट मिळेल, मला H2 पण मिळून जाईल. बरोबर आहे. पण ॲक्च्युली काय पाहिजे मला बघा, जर तुम्ही आता ह्या रिॲक्शनचा विचार केला तर प्रॉडक्ट साईडला काय रे, ॲसिटिक ॲसिड पाहिजे. मग मला प्रॉडक्ट साईडला ॲसिटिक ॲसिड पाहिजे. कुठं ॲसिटिक ॲसिड दिसतोय बघा, इथं तिसऱ्या इक्वेशनमध्ये ॲसिटिक ॲसिड दिसतोय. हा रिॲक्टंट साईडला मला प्रॉडक्ट साईडला न्यायचं आहे. काय करेल मी, सरळ सरळ त्याला जर मी मायनस करून टाकलं, इकडे मायनस, तिकडे जाताना तो प्लस होऊन जाईल. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला पहिल्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं, दुसऱ्या इक्वेशनला 2 ने मल्टिप्लाय करायचं, दोघांची ॲडिशन करायची आणि ॲड झाल्यानंतर तिसरं इक्वेशन त्याच्यातून सबस्ट्रॅक्ट करा. हे इक्वेशन जर सबस्ट्रॅक्ट केलं, एवढं केल्यानंतर तुम्हाला फायनल आन्सर या ठिकाणी मिळेल. हे तुम्हाला सॉल्व करायचं आहे. म्हणजे 90% सॉल्व करून टाकलं मी. काय करायचं हे देऊन टाकलं आहे. कसं करायचं हे सर्व माहिती आहे, कसं ऑप्टेन केलं हे माहिती आहे, प्रोसेस काय करायची ती पण तुमच्यासमोर. ही फक्त आता बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार एवढं तुम्हाला करायचं आहे. काय करून तुम्हाला फायनल आन्सर मिळेल आणि हे आन्सर तुम्ही मला कॅल्क्युलेट करून पाठवायचं आहे. म्हणजे तिघं न्यूमेरिकल्स तुम्हाला सॉल्व करायचे आहेत. दोन ऑलरेडी आपण केलेले आहेत, पण ते पण डिटेल नाही आहे, मधलं आपण लिहिलेलं नाही. तुम्हाला इन डिटेल ते सॉल्व करायचे आहेत. तिसरं पूर्ण तुम्हाला सॉल्व करायचं आहे. काय करायचं डिटेल देऊन टाकलं आहे, फक्त तुम्हाला करून घ्यायचं सुद्धा. आन्सर काय येतं, तिघं मला पाठवायचे आहेत. तिघं पाठवल्यानंतर ॲटलिस्ट तुम्हाला 7-8 न्यूमेरिकल असे पाठवेल मी, जे तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून असतील, खूप इम्पॉर्टंट असतील प्रत्येक एक्झामच्या दृष्टिकोनातून. पण त्याच विद्यार्थ्यांना मी पाठवेल ज्यांनी हे पूर्ण तिघं मला व्यवस्थित पाठवले असेल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हेज लॉवरचे खूप इम्पॉर्टंट न्यूमेरिकल मित्रांनो आपण या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. व्यवस्थित बघा, व्हिडिओ रिपीटेडली बघा, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. व्हिडिओला लाईक करा. भरपूर विद्यार्थी असेल नुसतं व्हिडिओ लाईक करतात. कमेंट्स तर खूप हार्डली 2-4-5 विद्यार्थ्यांचे येतात. प्रत्येक विद्यार्थ्याची कमेंट त्या व्हिडिओवर आली पाहिजे. तुमच्या कमेंट्स फार महत्त्वाच्या आहेत आणि चांगल्या कमेंट्स आल्या तर डेफिनेटली त्याचा फायदा तुम्हाला होणार आहे. म्हणून कमेंट्स करायचं विसरू नका. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. जी नवीन असेल आपल्या चॅनल्सवर विद्यार्थी, त्यांनी आपलं चॅनल जे आहे DSP केमिस्ट्री स्टडी सेंटर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे जेणेकरून तुम्हाला सर्व इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज त्या ठिकाणी दिसतील. बरोबर आहे. अँड फायनली इट्स माय हंबल रिक्वेस्ट टू ऑल ऑफ यू, प्लीज स्टे ॲट होम अँड बी सेफ. पुढची परिस्थिती अजून याच्यापेक्षा वाईट होणार आहे मित्रांनो, म्हणून प्लीज 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 स्टे ॲट होम अँड बी सेफ. थँक्यू. बाय. हॅव अ नाईस डे.